का सर्वांनी आवर्जून ही लेक्चर अटेंड करा। आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। बघा आता आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे पुढील शब्दाचा समास ओळखा। समास म्हटलं तर एक प्रश्न त्यावरती विचारला जातो। आता प्रश्न विश्लेषणातूनच तुम्हाला ह्या संपूर्ण जे काही प्रश्न आहे किंवा संपूर्ण जे काही घटक आहे त्या घटकांचं विश्लेषण तुम्हाला करता येणार आहे। बघा पर्याय आपल्याला पहिला दिलेला होता तत्पुरुष समास। तत्पुरुष समास तर काही येऊ शकत नाही। कारण काय येऊ शकत नाही? तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिथं दुसरे पद महत्वाचे असते, ज्या समासाचे दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात। तत्पुरुष समासाचे उपप्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे। सर्वात पहिल्यांदा आलेला जो काही तत्पुरुष समासाचा उपप्रकार तो अलुक तत्पुरुष, त्याच्यानंतर दुसरा समासाचा त्यामध्ये आलेला उपपद तत्पुरुष, त्याच्यानंतर नंबर 3 मध्यम पदलोपी, कर्मधारय तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, त्याच्यानंतर द्विगु तत्पुरुष। अशा प्रकारे हे संपूर्ण तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत। विभक्ती तत्पुरुष हा तर काही येऊ शकत नव्हता। द्विगु तत्पुरुष म्हटल्यानंतर हाही काही दुसरा पर्याय येऊ शकत नाही, कारण की तिथं ज्या समासाचे पहिले पद हे काय असते संख्यावाचक असते त्याला द्विगु तत्पुरुष असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर अविभाव समास म्हटल्यानंतर हेच त्याचं योग्य उत्तर आहे। कारण की अविभाव समासामध्ये काय असतं त्या ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते, पहिले पद महत्वाचे असते त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात तर अविभाव समास म्हणतात। कारण की अविभाव समासामध्ये काय असतं पहिलं पद महत्वाचं का असतं? कारण की अविभाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग आणि त्यानंतर फारसी उपसर्ग अशी जुडलेली असतात। संस्कृत उपसर्ग जुडलेली असतात आणि त्यानंतर इकडे जर आलात तुम्ही तर फारसी उपसर्ग त्याला जुडलेली असतात। मग संस्कृत उपसर्गामध्ये कोणकोणती उपसर्ग येतात तर आ, यथा, त्यानंतर प्रति। उपसर्ग म्हणजे काय रे मित्रांनो? सर्वांना माहिती आहे, मागच्या लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उपसर्ग म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात तर एखादा मूळ शब्द असेल, समजा आता मरण हा मूळ शब्द आहे, याला समोरून जोडणारे एखादं जे काही अक्षर असतं का नाही त्याला मराठीमध्ये उपसर्ग म्हणतात। म्हणजे उपसर्ग नेहमी समोरून जोडून येत असते। आणि दुसरा जो प्रकार होता तो म्हणजे प्रत्यय। प्रत्यय हे नेहमी कुठून जोडून येत असते तर मूळ शब्दाच्या नंतरून ते जोडून येत असते। मग आता इकडं हे संस्कृत उपसर्ग कोणते आहे? आ, यथा, प्रति आहे। फारसी उपसर्ग सुद्धा यामध्ये येत असतात। हर, बिन, बे आणि गैर अशा प्रकारचे उपसर्ग यामध्ये समाविष्ट होत असतात। म्हणजे फारसी उपसर्ग, संस्कृत उपसर्ग ज्या शब्दांना जुडतात तो समास कोणता असतो? अविभाव समास असतो। आपल्याला उदाहरण दिलेलं होतं प्रतिक्षण। आता क्षण म्हटल्यानंतर हा मूळ शब्द झाला, त्याला समोरून जोडणारेला आहे प्रति। प्रति म्हटल्यानंतर हे झालं उपसर्ग। मग ते कोणतं उपसर्ग आहे? संस्कृत उपसर्ग आहे, म्हणून तो समासाचा प्रकार अव्ययभाव समास आहे। आता हा कर्मधारय समास काही येऊ शकत नव्हता। कर्मधारयामध्ये काय असतं तर कर्मधारयामध्ये सुद्धा तुम्हाला सांगून देतो, चौघपर्यंत विश्लेषण तुमच्या समोर मांडतोय। पहिलं पद नाम असतं, दुसरं म्हणजे पहिलं पद जर नाम आलेलं असेल तर दुसरं पद हे विशेषण असतं। जर तुम्ही पुढे गेला तर पहिलं पद विशेषण आपल्या भाषेमध्ये सांगतोय, पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम असतं। त्याच्यानंतर पहिलं पद विशेषण असू शकतं, दुसरं पद ही विशेषण असू शकतं। अशा बऱ्याचशा संकल्पना त्यामध्ये समाविष्ट आहेत। आता यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो। मग आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता। पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्याचा प्रकार कोणता? आता बघा इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मिश्र वाक्य म्हटल्यानंतर मिश्र वाक्यामध्ये आलेली जी काही रचना असते त्या रचनेमध्ये कशा पद्धतीने आलेली असते मिश्र वाक्याची रचना? तर मिश्र वाक्याची रचना तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मिश्र वाक्य म्हणजे काय की पहिलं वाक्य जर प्रधान असेल तर दुसरं वाक्य काय असतं तर गौण असतं। म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं, बरोबर ना? किंवा सॉरी, पहिलं वाक्य जर इकडे आता गौण असेल, मी प्रधान लिहिलं काही प्रॉब्लेम नाही तसा, पण आपल्याला लवकर समजते तर असं गौण वाक्य असेल, दुसरं प्रधान असेल। प्रधान म्हणजे याचा अर्थ अर्थपूर्ण असतो, याचा अर्थ अपूर्ण असतो। म्हणजे याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी यावरती काय करावं लागतं? अवलंबून राहावं लागतं। याला मिश्र वाक्य म्हणतात। आणि संयुक्त वाक्य म्हणजे काय की पहिलं वाक्य ही प्रधान असतं, त्याच्यानंतर दुसरं वाक्य प्रधान असतं, बरोबर? म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो, दुसऱ्या वाक्याचाही अर्थ पूर्ण असतो, त्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं। संयुक्त वाक्याचे सुद्धा उपप्रकार मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेले आहेत। त्याच्यानंतर केवल वाक्य म्हणजे काय की याच्यामध्ये एकच कर्ता असतो बरोबर आणि त्याच्यानंतर एकच क्रियापद असते। अशा प्रकारची रचना ही कुणाची असते? ती केवल वाक्याची असते। मग आता इथं वाक्य काय दिलं की संध्याकाळ होताच। होताच म्हटल्यानंतर जिथं च आलेला आहे, आता होताच
झाड पाखरांच्या किलबिटाने भरून गेलं. म्हणजे इकडं जर आपण लक्षात घेतलं तर संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिटाने भरून गेलं म्हटल्यानंतर इथं एकच काय आलेलं आहे, क्रियापद आलेलं आहे. बरोबर. मग आता जर आपण लक्षात घेतलं एकच क्रियापद आलेलं आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर एकच जो काही कर्ता आहे तो एकच कर्ता त्यामध्ये समाविष्ट आहे. बरोबर. म्हणजे भरून जाणारं कोण तर झाड आणि गेलं म्हटल्यानंतर हे क्रियापद आलेलं आहे, भरून गेलं. संयुक्त क्रियापदाची रचना इथे तयार झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने एक एक कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. दुसरा नंबरचा प्रश्न होता. 3 नंबरचा प्रश्न आता बघा, जागृत या शब्दास कोणता समानार्थी शब्द आहे? आता जागृत म्हटल्यानंतर याला जर आपण लक्षात घेतलं तर जागृत म्हटल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, सजग, हे त्याचं योग्य उत्तर आहे. जागृत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या जागृत आहे, सजग आहे, याला सर्व माहिती आहे. आता या संपूर्ण शब्दाचं विश्लेषण पुढे बघा चित्र स्वरूपामध्ये. तर बाण सहाय्यक आपल्याला पर्यायामध्ये दिलेला होता, त्याचा समानार्थी शब्द बघा आता तीर आहे, विशिका आहे, क्षर आहे. अशा पद्धतीने हा एक प्रश्न इथे विचारलेला होता. पुढे तुम्हाला TCS IBPS हा प्रश्न विचारू शकते. सहाय्यक म्हटल्यानंतर ते कुणाला म्हटलं जातं, बाणाला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे जर दुसरा शब्द आपण बघितला तर सोंग. सोंग तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये, एक पोरग रडण्याचं सोंग करते आहे. बरोबर. त्याच्यासाठी समानार्थी शब्द ढोंग, बहाणा, नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा आणि मिश. अशा पद्धतीने हे कुणासाठी समानार्थी आलेत, तर हे सोंग साठी समानार्थी आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा आता सजग हा शब्द आपल्याला इथं आलेला होता. इकडे तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये की सावधचा फोटो आहे आणि इकडे समानार्थी शब्द त्याचे आलेले आहेत. सावध, सावधान, जागा, जागरूक, जागृत, सतर्क, तत्पर, दक्ष. याच्यासाठी तो प्रश्न विचारलेला होता. आपला प्रश्न मूळचा कोणता होता, तर आपला मूळचा प्रश्न हा होता. त्याच्यानंतर उत्साहित. उत्साहित म्हटल्यानंतर उभारी, उरक, जोम, जोर, जोश आणि हुरूप. अशा पद्धतीने इकडे फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपले जे काही हॉकीचे खेळाडू आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहित आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि आपल्याला त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोश दिसतो आहे. बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने उत्साहित म्हटल्यानंतर हे समानार्थी शब्द त्याचे आहेत. अशा पद्धतीने आपल्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण शब्द संग्रह जो काही आहे तो कशा स्वरूपामध्ये आहे, चित्र स्वरूपामध्ये आहे. बॅच आपली प्रवीण कळ क्लासेस या ऍप्लिकेशन वरती आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायचे त्यांनी घेऊन टाका. अजिबात विचार करू नका फक्त हे महावितरणसाठीच महत्वाचे असणार आहे असं नाही. सर्व परीक्षांसाठी जेवढं जिथं मराठी आहे त्या सर्व परीक्षांसाठी मराठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता, खालीलपैकी कोणते प्रयोगाचे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे? आता बघा हे 3 कर्तरी म्हणजे प्रयोगाचे प्रकार जर आपण बघितले, कर्तरी, त्याच्यानंतर कर्मणी आणि त्यानंतर भावे, फक्त हे 3 प्रकार जर लक्षात ठेवायचे असतील ना तर कर्तरी प्रयोगामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो कर्ता असतो त्या कर्त्याला कधीच प्रत्यय आलेलं नसतं. तो कर्ता नेहमी प्रथम विभक्तीमध्ये आलेला असतो. हा सर्वात पहिला महत्वाचा म्हणजे सर्वात पहिली महत्वाची त्याची कर्तृप्रयोग ओळखण्याची. कुणाही तर कर्तृप्रयोग दुसरं काही नाही लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यामध्ये जो कर्ता असतो का नाही त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. नेहमी प्रत्यय त्याला जुडलेलं असते. आणि भावे प्रयोगामध्ये जर तुम्ही आलात तर वाक्यातील जो काही कर्ता आहे, वाक्यातील जे काही कर्म आहे, तर या दोघांना तिथं काय जुडलेली असतात, तर प्रत्यय जुडलेली असतात. म्हणजे अशा पद्धती गोष्टी किंवा प्रयोग जो काही आहे तर इथं आता प्रयोग संपला असं मी जाहीर करतो. आता उदाहरण वाचा बघा. तिने गाणे म्हटले, म्हणणारी कोणती येऊ शकत नाही, त्याला प्रत्यय जुडलाय. तिला आता चालवते, चालवणारी कोण म्हणजे चालणारी कोण ती, हे काही येऊ शकत नाही. बरोबर. मुलींनी हरिण पाळले, पाळणाऱ्या कोण मुले, येऊ शकत नाही, कर्त्याला प्रत्यय जुडलाय. गायत्री मुलांना शिकवते, शिकवणारी कोण गायत्री, कर्त्याला प्रत्यय नाही. म्हणजे काही लक्षात ठेवू नका पोरो, TCS IBPS असंच विचारते. जे मी सांगतो आहे तेच, वेगळ्या पद्धतीचं काही नाही. फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, विषय संपला. हा प्रश्न 4 नंबरचा होता. पुढे बघा आता, जीवाचे रान करणे याचा समानार्थी म्हणजे समानार्थी वाक्प्रचार सांगा. बरोबर ना. तर याचा हाडे झिजवणे तर काही येणार नाही. जीवाचे रान करणे म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करणे. बरोबर ना. तर याचा समानार्थी जो काही येतो तो हाडाची काढे करणे. बरोबर. हाडाची काढे करणे हा त्याचा समानार्थी वाक्प्रचार आहे.
त्याच्यानंतर वडिव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? तर वडिव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक आहे शंकरराव पाटील. वि स खांडेकर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अरुण साधू, भास्कर चंदन शिवे, बरोबर. जसे प्रश्न येत जातील तसतशा प्रश्नांमध्ये मी विश्लेषण करत जाणार. आता इथं शंकरराव पाटील जे काही आहे त्यांचं जे काही विश्लेषण आहे ती संपूर्ण विश्लेषण इथं मी घेतलेलं आहे, बरोबर. की बघा त्यांचा परिचय बघा, आता शंकर बाबाजी पाटील असं त्यांचं नाव आहे. जन्म त्यांचा कधी झालेला? 1926 ला जन्म झालेला. पट्टण कोडोली हातकलंगले तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर, बरोबर ना. म्हणजे हातकलंगले तालुका आहे, कोल्हापूर जिल्हा आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला 1994 ला, बरोबर. 18 ऑक्टोबर 1994 ला. त्यांनी लिहिलेल्या जे काही कथा कादंबऱ्या आहे, त्यांनी लिहिलेले जे काही त्या ठिकाणी पटकथा आहे संपूर्ण घेतलेल्या आहेत मी. कथा कादंबऱ्या व कथा संग्रह बघा, आभाळ आहे, ऊन आहे, त्याच्यानंतर खुश खरेदी आहे, खुळ्याची चावडी आहे, खेळ खंडोबा, जुगलबंदी, टार फुला कादंबरी आहे, धिंड त्यांची सालं सुद्धा त्यांच्या समोर दिलेली आहेत, बरोबर. त्याच्यानंतर पाऊल वाटा, पाटलांची चंची, त्याच्यानंतर बंधारा. अशा पद्धतीने भेटी गाठी 1960 ला. हे वडीव बघा, आता इथं आलेली वडीव यावरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता 1958 ला. वावरी 1963. श्री गणेशा आहे, ताजमहालामध्ये सरपंच. पटकथा कोणकोणत्या? एक गाव 12 भानगडी, गण गवळण, युगे युगे मी वाट पाहिली, वावटळ, पाहुणी, पिंजरा, भुजंग, भोडी भाबडी आणि असला नवरा नको ग बाई. अशा पद्धतीने शंकर पाटलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कादंबऱ्या आणि पटकथा लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? आता इथं वाक्याचं विधानार्थी वाक्यादी रूपांतरणावरती प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा तुम्हाला रूपांतरणावरती प्रश्न विचारलेला असतो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की जो वाक्याचा अर्थ असतो रूपांतरणामध्ये तोच अर्थ तुम्हाला ठेवावा लागतो. जेव्हा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतरण करायला सांगितलेलं असते मित्रांनो, तेव्हा एकच गोष्ट तिथं लक्षात असू द्या की प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना एक महत्वाची गोष्ट, जो इकडं विचारलेला प्रश्न असतो इकडं रूपांतरण करताना तुम्हाला फक्त उत्तर द्यावायचं असते, वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? अरे साहजिक आहे ना, जर एखाद्याला आपण विचारलं की मुलांनी अभ्यास करायला नको का, तर तिथं तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे ना. मुलांनी आपला अभ्यास करायला जरूर करायला हवा, 100% करायला हवा. म्हणजे मुलांनी आपला अभ्यास करायला हवा. त्याच्यानंतर मुले आपला अभ्यास करत नाही का? अजिबात नाही. अशा पद्धतीने त्याचं रूपांतरण होत नाही. मुलांनी आपला अभ्यास करावा, अरे मुलांनी आपला अभ्यास करायला नको का? अरे जरूर त्यांनी करायला हवा आपला अभ्यास. अशा पद्धतीने ते उत्तर तिथं परफेक्ट आलेलं असणार आहे. आता या विधानार्थी वाक्याचं जे काही विश्लेषण आहे ते पुढच्या लेक्चरला पुढे जे काही प्रश्न आहेत ते मी समाविष्ट करणार आणि विधानार्थी वाक्य परिपूर्ण तुमच्या समोर मांडणार. समजलं का? कारण की विधानार्थी वाक्याच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या परिपूर्ण कन्सेप्ट तुमच्या समोर मी मांडेल. कारण की विधानार्थी वाक्य म्हटल्यानंतर संपूर्ण संकल्पना आहे, संकल्पनेवर आधारित आहे विधानार्थी वाक्य. ओके, चला जाऊया पुढं. 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. आता बघा, खितपत पडणे, खो घालणे सर्वांना माहिती आहे ना. खो घालणे म्हणजे काय? विघ्न निर्माण करणे. म्हणजे ब च 4 कुठं दिसतंय तुम्हाला? ब च 4 इकडं दिसतंय, इकडं पण दिसतंय, इकडं पण दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे दोघं पर्याय तर कट झाले आता, बरोबर नाही? दोघं पर्याय तर गेले, दोघांपैकी एक उत्तर असू शकते. त्यानंतर खडे फोडणे म्हणजे काय? आपण नेहमी हा शब्द ऐकत असतो की एखाद्याला दोष देणे, की त्याच्या नावाने हा नुसता खडे फोडत राहतो. म्हणजे त्याला तो नेहमी काय देत असतो? दोष देत असतो. म्हणजे क च 2 कुठं दिसतंय? क च 2 इथं दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे खितपत पडणे याचं उत्तर काय आलेलं असतं? तर क्षीण होत जाणे, बरोबर ना. त्यानंतर खडे चारणे म्हटल्यानंतर क्षरण येणे असं भाग पाडणे. अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये TCS प्रश्न विचारते आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आपले जे काही लेक्चर आहे ती लेक्चर एकदम कमी वेळेची आहे, जेणेकरून तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या पाहिजे की सरांनी बॅच मध्ये कशा पद्धतीने लेक्चर घेतलेली आहेत, जेणेकरून एकही पॉइंट्स तुमचा मी सोडलेला नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. आता 9 नंबरचा प्रश्न आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार, बरोबर. या म्हणीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार, देवाने दिले तर गोड खावे असं काही येत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालत नाही. जे काही आपलं दैनंदिन जीवन आहे त्याच्याशी सांगड इथं वाक्प्रचार असेल किंवा म्हणी असेल त्याच्याशी घातली जाते, बरोबर ना. आणि त्याच्याशी ती सांगड घातल्यानंतरच तुम्हाला उत्तर देता येतं. मग जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. साखरेचे खाणार त्याला देव देणार, अगदी बरोबर आहे. म्हणजे जो चांगली इच्छा ठेवणार त्याचा चांगला लाभ होणार आहे त्याला, बरोबर. हा 9 नंबरचा प्रश्न होता.
10 नंबरचा प्रश्न, सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले, यातला प्रयोग ओळखा. आता फक्त तुम्हाला या दोन गोष्टी महत्वाच्या, कर्ता आणि कर्म. जिथं कर्त्याला प्रत्यय, जिथं कर्माला प्रत्यय, बरोबर ना. जिथं दोघांना प्रत्यय, सर्वांना माहिती आहे की दोघांना प्रत्यय म्हटल्यानंतर तो आलेला असणारे भाव आहे. मग आता कार्य इथं काय आहे की पुस्तक वाचले, वाचणारा कोण, सुहास, हा वाक्यातील कर्ता आलाय. वाचलेले काय, वाचलेले काय, पुस्तक. आता इथं कर्म आलेला आहे, कर्माला प्रत्यय नाहीये, बरोबर. कर्माला प्रत्यय नाही. मग जिथं कर्माला प्रत्यय नाही, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जिथं कर्माला प्रत्यय नाही तो कोणता प्रयोग असतो, तर तिथं तो कर्मणी प्रयोग असतो. आणि जिथं कर्त्याला प्रत्यय असतो तर तो कर्मणी प्रयोग असतो. बघा, साधा विषय आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, कर्त्याला प्रत्यय नाही, बरोबर. आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तो कर्तरी प्रयोग. जिथं कर्त्याला प्रत्यय आहे, जिथं कर्ता जो काही आलेला आहे त्या कर्त्याला प्रत्यय, बरोबर, ही महत्वाची गोष्ट. कर्त्याला प्रत्यय, वाक्यामध्ये आलेलं जे काही कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही. अशा प्रकारचं वैशिष्ट्य ज्याच्यामध्ये येतं तो असतो कर्मणी प्रयोग. आणि जिथं दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, तो असतो भावे प्रयोग. मग आता इथं कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाहीये. का? वाचणारा कोण, सुवास. वाचलेलं काय, पुस्तक वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. त्या पुस्तकाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय जुडलेला नाही, म्हणजे कर्माला प्रत्यय नाही. मग कर्माला प्रत्यय नाही म्हणजे मग तो कोणता प्रयोग, तो कर्मणी प्रयोग. म्हणजे अकर्मक करते ते काही येऊ शकत नाही, सकर्मक येऊ शकत नाही. त्याचं उत्तर आलेलं असणार आहे कर्मणी प्रयोग. अशा पद्धती एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात मी थोडं या प्रश्नाच्या विश्लेषणात थोडी घाई केली होती. म्हटलं सर्वांना येऊन जाणार, ओके. पण इकडं आपण जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने प्रयोग सुद्धा एकदम शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता येणार. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं लक्ष मराठी अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लक्ष मराठी सांगतोय मी, प्रवीण कळ क्लासेस सरांचं तुम्हाला जॉईन करायचंच आहे. पण मराठीच्या अपडेटसाठी तुम्हाला अजून लक्ष मराठी अकॅडमी युट्यूब चॅनलला जायचं आणि तिथं आपली जी काही सिरीज समानार्थी शब्दांची चित्र स्वरूपामधली सिरीज, वेगवेगळे अपडेट्स, मराठी विषयाचे अपडेट्स तुम्हाला तिकडे मिळणार आहे. लक्ष मराठी अकॅडमी पुणे हे युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे, त्यावरती रोज प्रश्न येत असतात. सर्वांनी आवर्जून जॉईन करा. अशा पद्धतीने आपल्या आजच्या लेक्चरमध्ये 10 प्रश्न होते, इथं आपण थांबतोय. लवकरच तुमच्यासाठी प्रश्न विश्लेषणाचं 5व्या भागाचं लेक्चर घेऊन येणार. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.